मित्रांनो नमस्कार. गेल्या काही दिवसापूर्वी प्लांट प्रो सायन्सद्वारा आयात केलेलं फर्टिन ॲग्रो बायोटेक स्पेनचं जे नवीन उत्पादन बाजारात आलेलं आहे ई कॉपर, या बाबतीत काही माहिती देण्यात आलेली होती. तर ई कॉपर वापरल्यानंतर बागेवरती काय परिणाम झालेला आहे आणि ई कॉपरने कशा पद्धतीने काम केलेलं आहे, जो इलिमेंटल फॉर्ममधला कॉपर आहे ज्याची फंजीसायडल आणि बॅक्टेरिसायडल प्रॉपर्टी ही तुलनेत जास्त असते. कमी प्रमाणात पिकाला कॉपर जाऊन देखील तो अधिक सक्षमरित्या काम करायला मदत करतो, जेणेकरून रोग नियंत्रणामध्ये मोठा फायदा होतो, असं एकंदर त्या प्रोडक्टच्या बाबतीत टेक्निकल माहिती सांगते. प्रॅक्टिकली काय अनुभव आलेला आहे ते आपण जाणून घेऊया श्री ऋषिकेश काजळे सरांकडनं. ऋषिकेश काजळे सर, तुम्हाला विनंती राहील की या बाबतीत कशा कशा ई कॉपरच्या फवारण्या झाल्या किंवा त्याचे काय काय फायदे झाले आणि प्रत्यक्ष शेतावरती काय अनुभव आला ते आमच्या शेतकरी बांधवांना आपण सांगावे. आपण जुन्नर तालुक्यात संजय परदेशी यांच्याकडे आपण तो ई कॉपरचा वापर केला होता. त्यापूर्वी त्यांचं वापरण्याचं कारण असं ठरलं का बोर्डो वगैरे किंवा कॉपर ऑक्झिक्लोराइड यांचं जे आहे पानांवर स्प्रे केला तो कडकपणा जाणवत होता त्यांना, आणि कडकपणा म्हणजे प्रकाश संश्लेषण क्रिया तुमचीवाली स्लो होणार होती. त्यामुळं त्यांनी ई कॉपर त्यांना आपण सजेस्ट केले होते. त्यानंतर त्यांनी पिटोल ॲनालिसिस केले. त्यानंतर ई कॉपरचा जवळपास चौथ्या दिवशी पिटोल ॲनालिसिस रिपोर्ट नंतर चौथ्या दिवशी त्यांनी स्प्रे घेतला. त्यामध्ये त्यांचा असं लक्षात आलं का त्यांची जी पिटोल ॲनालिसिसची 3% लेवल होती ती बूस्ट होऊन जवळपास 20% आली. त्यानंतर त्यांनी असं जाणवलं त्यांना का पानं पण जास्त ही कडक नाही झाली, क्रंची, म्हणजे जे पानाची प्रकाशसंश्लेषण क्रिया स्लो होती किंवा हे जे प्रॉब्लेम येतात ते प्रॉब्लेम त्यांना जाणवले नाही, आणि पानं पण खूप चांगली फ्रेश राहिली. आणि ढगाळ वातावरण जवळपास 20 ते 25 दिवसापासून पाऊस चालू आहे, कंटिन्यू दवधुकं आणि पाऊस कंटिन्यू पडतोयच. त्यामध्ये पण त्यांना असं जाणवलं का करपा पण दिसत नाही, डाउनी मिल्ड्यू, पावडर मिल्ड्यू कुठं जाणवत नाही. हा पण एक चांगला त्यांच्याकडून अनुभव ऐकायला भेटला. आणि त्याच्यानंतर त्यांनी जे आहेत कंटिन्यू आता त्यांचा जवळपास वापरनंतर 20% लेवल गेल्यानंतर ते म्हटले कॉपरची पण लेवल भरून आली, लो लेवल होती तिथून हाय झाली. आणि दुसरं म्हणजे डाउनी मिल्ड्यू, पावडर मिल्ड्यू, करपा याच्यावर सुद्धा चांगले रिझल्ट आले. त्यामुळं ते अजूनही पण पुढं पण त्यांना दुसरा स्प्रे आता त्यांना घ्यायचा आहे. आणि कॉपर, शक्यतो कॉपर ऑक्झिक्लोराइड आणि तुमचं बोर्ड ते त्यांनी जवळपास आत्तापर्यंत अवॉइड केलेलं आहे. त्यांना असं जाणवलं की बोर्डो आणि कॉपर ऑक्झिक्लोराइडची स्प्रेची गरज वाटत नाही त्यांना. त्यामुळं सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो का तुम्ही पण तुमच्या बागेत ई कॉपर एकदा वापरून त्याचा अनुभव घ्या. नक्कीच. ई कॉपर वापरण्याच्या पूर्वी तो 0.3 ppmच्या आसपास कॉपर होता, तो 20 ppm पर्यंत गेल्याचं ऋषिकेश सरांनी आपल्याला सांगितलं. ई कॉपरची जी कार्यपद्धती आहे ते एकतर पिकाला सुरक्षित अशा फॉर्म्युलेशनमध्ये बनवलेलं आहे, पिकाच्या द्वारा ॲब्सॉर्ब केलं जातं. आणि साहजिकच आहे की कॉपरचं प्रमाण पानांमध्ये वाढलं तर त्याला एक न्यूट्रिशन बेनिफिट म्हणून पण कॉपरकडे आपण बघू शकतो. आणि दुसरा जो महत्त्वाचा फायदा होतो की त्या पिकाची स्वतःची जी रोगप्रतिकारक शक्ती आहे ती देखील वाढायला मदत मिळते. या ठिकाणी आपण पानं असतील किंवा एकंदर पिकाची जी आरोग्याची लक्षणं आहेत ती डोळ्यासमोरच दिसत आहेत. तर नवीन तंत्रज्ञान आहे, निसर्ग पूरक असं हे तंत्रज्ञान आहे. तर यावर्षी नक्की आपण ई कॉपरला संधी द्यावी. फर्टिन ॲग्रो बायोटेकने स्पेन येथे बनवलेले आणि प्लांट प्रो सायन्स प्रायव्हेट लिमिटेडद्वारा आत्ता सध्या महाराष्ट्रात उपलब्ध आहे. धन्यवाद.